दिग्रजकर. कशासाठी आलात? गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर आम्हाला तुमचं अमूल्य मार्गदर्शन पाहिजे. हो हे बघा मोहितराव, महाराज, विनंती आहे. नका पडू मला. तुम्ही काय बोलावं ती लायकी नाही आहे त्या माणसाची. मी सांभाळते. आज गुरुपौर्णिमा आहे. विठुरायाचं दर्शन घ्या आणि निघा. घेतो की घेतो, पण आम्ही तर तुमच्या दर्शनासाठी आलो. पण हे एक खबर आली होती आमच्या कानावर उडत उडत. ते आपल्या गावच्या शाळेसाठी जमीन अलॉट झाली म्हणून. हो, आम्ही प्रयत्न केले, त्याचं फळ मिळालं मिळाला सर, मिळाला. पण एक छोटूसा प्रश्न, सरकारकडून जमीन मिळाली ना, मग त्या जमिनीचं काय झालं? नाही, असं तर नाही ना की ती शाळेची जमीन इंद्रायणी निग्रजकरांनी घशात घातली? बिनबुडाचे आरोप करू नका. सुरुवात कोणी केली? कोणी केली? तुम्ही आमच्यावर काही कमी आरोप केलेत का? हे बघा, इंद्रायणी दिग्रजकर बिनबुडाचे आरोप मोहितराव बोडके करत नाहीत. मोहितराव बोडके पब्लिक समोर फक्त फॅक्ट सांगत असतात. आणि तुम्ही शाळेची जमीन घशात घातली हे फॅक्ट आहे. कमाल आहे हो तुमची. नाही म्हणजे गावचं नेतृत्व असून आम्हाला असलं कधी जमलं नाही. तुम्हाला कसं जमलं इंद्रायणी दिग्रजकर? नुसता मोठेपणा, नुसता मोठेपणा. हे मी किती कीर्तन करती, मी किती चांगली, गावासाठी शाळेसाठी धडपडती, हे असं लोकांना दाखवून शाळेची जमीन ठस्त केली. काय हो, राग आला? हो इंद्रायणी दिग्रजकर, असं रागानं बघून खरं लपत नसतंय. नाही तर मान्य करा, मान्य करा की शाळेची जमीन लाटली तुम्ही. काय ना हे सगळ्या गावाला माहिती. त्याबद्दल वाटेल ते आरोप करायचे नाहीत. गावातली शाळा तुझ्यामुळे बंद झाली, सगळ्या गावाला माहिती. घाबरलो आम्ही. इंद्रायणी बाई, तुमचा नवरा रागवतो मला. सॉरी बरं का. बायकोचा कैवारी. अरे एक वाक्य धड बोलता येत नाही तुला, आणि तू आमच्यावर आरोप करायला निघाला. तू बाळा. मोहित, तोंड सांभाळून बोल. समोर उपायच जरा भान ठेव.
गोष्ट जर बाहेर केली असतीस ना तर जीभ हाताळून हातात दिली असती तुझ्या. काही भाषा हा नाही ते म्हणतात ना ते काय बोले तैसा चाले त्याची बंदावी पाऊले हा? नाही गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर एवढ्या पवित्र जागी अशी अर्वाच्य भाषा इंद्रायणी दिग्रज कर मायो